आज आपण 2 वर्ष टिकणारं आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी अर्धा किलो आवळ्याचं लोणचं आपण बनवणार आहोत. हे आवळे स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्याला कोरडे पुसून घेतलेले आहेत. आवळे पूर्ण कोरडे करून घ्यायचे, पाणी अजिबात ठेवायचे नाही. आता लोणच्याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी या ठिकाणी 300 ml तेल घेतलेलं आहे. नंतर आतपाव मोहरीची डाळ घेतलेली आहे. तेल तुम्ही शेंगदाण्याचं, सूर्यफूलचं कुठलंही तेल वापरू शकतात. नंतर लाल मिरची पावडर आहे 3 चमचे आणि 1.5 चमचा हळद घेतलेली आहे आणि हिंग घ्यायचा आहे 1 लहान चमचा. नंतर 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरे, 1 चमचा मेथी आणि 4 ते 5 चमचे बडीशोप घ्यायची आहे. हे सगळं साहित्य जे आहे ते लोणच्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यात प्रथम आपल्याला मेथी, बडीशोप, लवंग आणि मिरे हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे. हे सगळं प्रमाण जे आहे ते अर्धा किलो आवळ्यांसाठी आहे मसाल्याचं. जर तुम्हाला खार म्हणजेच मसाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात. मोहरीची डाळ थोडी जास्त घेऊ शकतात. आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल गरम होतं तोपर्यंत आपण बाकीची पुढची तयारी करू. तर या ठिकाणी मिक्सरला बडीशोप, मेथी, लवंग आणि मिरे बारीक करून घेतलेले आहेत. आता मसाला आपल्याला तयार करायचा आहे. तर एखादं मोठं ताट घ्या, परात घ्या किंवा एखादी मोठी वाटी असेल ती घ्यायची आणि अर्धी मोहरीची डाळ घालायची आहे. अर्धी नंतर घालणार आहोत. अर्ध्या मोहरीच्या डाळीवर आपल्याला हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे आणि मग दुसरी अर्धी उरलेली डाळ घालायची आहे. असं केल्यामुळे तेल ज्या वेळेला आपण टाकतो गरम तर मग हळद आणि लाल मिरची पावडर जळत नाही, व्यवस्थित लोणचं तयार होतं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. किती लागेल मसाल्याला त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे. तर मी या ठिकाणी छोटे 3 ते 4 चमचे मीठ घातलेलं आहे. नंतर आपण जे साहित्य बारीक करून घेतलं होतं मिक्सरला, बडीशोप, नंतर मिरे, लवंग आणि मेथी ते घातलेलं आहे. 1 चमचा हिंग घालायचा आहे आणि हे आपण तयार करतो मसाला तोपर्यंत इकडे तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये 2 ते 3 लवंग आणि मिरे घालून बघायचे. ते वरती आले की लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. परंतु लक्ष ठेवायचं नाही तर लवंग मिरे तुमच्या तोंडावर येऊ शकतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीने लवंग मिरे घातल्यानंतर ते छान वरती तळून आलेले आहेत, म्हणजेच तेल आपलं गरम झालेलं आहे. खूप पण उकळतं तेल नाही घ्यायचं. जर उकळलं तेल तर मग ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग घालायचं मसाल्यामध्ये. तर या ठिकाणी तेल छान गरम झालेलं होतं. ते सगळं आता मी मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपला छान लोणच्याचा जो मसाला आहे तो आता आपण पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे. आता लोणच्याला छान चव यावी याच्यासाठी जर तुम्हाला आंबट गोड लोणचं आवडत असेल तर थोडासा गूळ घालायचा आहे. तर या ठिकाणी मी 5 ते 6 चमचे गूळ घातलेला आहे. गूळ घालणं ऑप्शन आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल. परंतु चव जी आहे ना आवळ्याच्या लोणच्याची ती खूप छान येते गूळ घातल्यामुळे. तर 5-6 चमचे या ठिकाणी गूळ घालायचा आणि याच्याचमध्ये घालायचा मसाल्यामध्ये, म्हणजे तो व्यवस्थित लोणच्यामध्ये मिक्स होतो. आता हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये आवळे घालायचे नाही. आता या ठिकाणी आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि हे जे आवळे आहेत आता आपण स्वच्छ करून घेतलेले, पुसून घेतलेले आहेत कोरड्या कपड्याने, यांना आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत आवळ्यांना. तर उभ्या आकारामध्ये उभ्या फोडी आपण याच्या करून घेणार आहोत. त्याची जी आतली बी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आवळ्याची बी काढून घेऊ. साईडचा पूर्ण आवळा जो आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या आवळ्याच्या फोडी करायच्या आहेत. तुम्हाला लहान मोठ्या कशा पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही ह्या फोडी करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने लांब लांब फोडी मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आवळ्याची बी जी आहे ती बाजूला ठेवून द्यायची. आवळ्याच्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. आजूबाजूचा आवळा काढून घेतल्यानंतर बिया काढून टाकायच्या. असं पूर्ण बीच्या आजूबाजूचा आवळा मी या ठिकाणी संपूर्ण काढून घेतलेला आहे.
आणि या बिया आता साईडला ठेवून देऊया. तर अशा पद्धतीने सगळे आवळे मी आता कट करून घेणार आहे. बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर फेकून द्यायच्या आहेत. फक्त आजूबाजूचा आवळा आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे. असं करत करत सगळे आवळे या ठिकाणी मी कट करून घेतले आहेत. अशा उभ्या लांब फोडी केलेल्या आहेत आवळ्याच्या. आता हा आवळा जो आहे तो थोडा मसाला आपला गरम आहे, तर हा आवळा आता आपण एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत. काचेचं भांडं असेल तर त्याच्यात ठेवा आणि पाणी पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला मसाला आणि आवळा ठेवायचा आहे. मसाला थंड होईपर्यंत, थंड झाला की लगेच आपण लोणचं भरणार आहोत. लोणच्यामध्ये आवळा मिक्स करणार आहोत, म्हणजेच मसाल्यामध्ये. आता हा आवळा कट करून ठेवलेला आहे, याच्यावर मी एक झाकण झाकून ठेवते आणि मसाला देखील आपला तयार आहे. हा मसाला देखील आपण पूर्ण गार करणार आहोत. हा गरम आहे अजून पण. तर पूर्ण गार झाल्यानंतर आपण लोणचं भरणार आहोत. तर याच्यावर मी एक जाळीची डिश झाकते, चाळणी आहे ही. याच्यामुळे हवेशीर राहील. पूर्ण पॅक झाकण नाही झाकायचं, असं जाळीचं झाकायचं, म्हणजे ते पूर्ण गार होईल. आता गार झाल्यानंतर दाखवते. तर या ठिकाणी पूर्ण 2-3 तासानंतर छान मसाला आपला पूर्ण गार झालेला आहे, थंड झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जो आवळा आहे आपला कट करून घेतलेला, तो आवळा आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत. तर हा आवळा आता आपण मसाल्यामध्ये घालून मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. एकदम छान चविष्ट लोणचं तयार होतं. 2 वर्ष जरी वापराल तरीसुद्धा मस्त तयार होतं. तर या ठिकाणी पूर्णपणे मसाल्यामध्ये व्यवस्थित छान असा आवळा मिक्स करून घेऊ आणि छान स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आता आपल्याला हे जे तयार झालेलं आपलं लोणचं आहे ते भरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं लोणचं तयार आहे. बरणीमध्ये भरून घेतल्यानंतर रोज त्याला खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे 7 ते 8 दिवस. जसं आपण कैरीचं लोणचं बनवतो तशाच पद्धतीने यालासुद्धा रोज हलवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बरणीमध्ये खालीवर करायचं लोणचं. आता तयार करून घेतलेलं लोणचं बरणीमध्ये भरून घेऊ. 8 दिवसामध्ये छान लोणचं मुरतं. 8 ते 10 दिवसांमध्ये लोणचं मुरतं आणि चवीला खूप छान लागतं. या ठिकाणी जर तुम्हाला मसाला म्हणजेच लोणच्याचा खार जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मोहरीची डाळ, थोडे मसाले वाढवू शकता, थोडंसं तेल जास्त घालू शकता. या ठिकाणी मस्त असं लोणचं बरणीमध्ये भरून तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला एका कपड्याने झाकायचं आहे. डायरेक्ट झाकण झाकायचं नाही. एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा पातळ आणि तो बांधून ठेवायचा आहे बरणीला आणि रोज लोणचं खालीवर मिक्स करायचं आणि या ठिकाणी आपलं छान असं लोणचं तयार झालेलं आहे. 2 वर्ष आरामात टिकतं हे लोणचं. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.